हॅलो, स्वागत आहे आपल्या अन्वेष चॅनलमध्ये। तर आजचा नवीन ब्लॉग तर सेवापूर्ती सोहळा म्हणजे हे आमचे मामा विजय लोंढे। तर हे अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व सिन्नर गावातील आणि नाशिकमधील। तर हे मामा PSI आहे आणि आज त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे। तर त्यासाठी आम्ही सर्वजण घरातली मंडळी आलेलो आहोत, हे सर्व घरातली मंडळी। आणि आता त्यांचा ऑफिशियल कार्यक्रम आहे ऑफिसमध्ये। तर ही माझी मम्मी आणि हे तिचे तिन्ही भाऊ आणि तो भाचा, हे सगळे पोलीसमध्येच आहे। तर मोठे मामा आहे ते रिटायर झाले, लहाने मामा पण पोलीस आहे। हे 3 नंबरचे मामा, तर त्यांचा आज रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे। तर त्यांना भेटायला आले होतं आणि प्रोग्रामसाठी पण आलेलो। तर प्रोग्राम पुढे CP ऑफिसला त्यांचा प्रोग्राम आहे। तर त्याच्यासाठी सर्वजण निघाले आता तिकडे ऑफिसकडे। मामांनी पण त्यांच्या वडिलांचे दर्शन वगैरे घेतले आणि आता निघाले ऑफिसमध्ये। तर हे आहे CP ऑफिस, याच्यामध्ये प्रोग्राम ठेवलेला आहे। तर आज 4 ते 5 जणांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे। त्यांची सर्व फॅमिली, त्या लोकांची पण सर्व फॅमिली आलेली आहे। तर रिटायरमेंटचा कार्यक्रम चालू होईल आता। आणि मामांबद्दल मोठे मामा विजय, ती त्यांची मुलगी आणि ही चिऊ, ती मामांबद्दल 2 शब्द बोलणार आहे। या 39 वर्षाच्या प्रवासात त्यांनी नाशिक शहराला सुरक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली। कर्तव्याचा वसा घेतला, जिरवला प्रत्येक श्वास, प्रामाणिकपणा आणि निष्ठेने केला नाशिकचा विकास। त्यांच्या माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कठीण क्षणी ते माझ्या पाठीशी उभे होते। आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा क्षण जितका अभिमानाचा आहे तितकाच भावनेचा आहे। काका, आता तुम्ही फक्त कर्तव्याच्या धावपळीतून नव्हे तर नाशिक शहराच्या कृतज्ञतेने भरलेल्या प्रेमातून निवृत्त होता। पण आमच्यासाठी तुम्ही नेहमी हिरो होतात, कायम इथून पुढेही राहा। धन्यवाद। निवृत्ती म्हणजे तरी काय? निवृत्ती म्हणजे तरी काय? घटका सर्वप्रथम आभार व्यक्त करते। यांनी माझे वडील विजय लोंढे यांना जनसंपर्क पदाची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे आभार व्यक्त करते। पप्पांनी पोलीस दलात 39 वर्षाची प्रदीर्घ सेवा केली। या काळात अनेक प्रकारे जनतेसाठी निरपेक्षपणे व निस्वार्थपणे उल्लेखनीय कार्य केले। त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन भारत सरकारने 2 वेळा राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले। या काळात त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला व कष्टाने व कर्तृत्वाने प्रत्येक समस्येला संधीमध्ये बदलले। आजचा दिवस त्यांच्या कष्टाच्या व समर्पणाच्या कौतुकाचा दिवस आहे। पप्पा, तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम व वैभवशाली भविष्याच्या मी शुभेच्छा देते। तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून सुंदर व आनंदमय सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्दांना मी विराम देते। जय हिंद, जय भारत। विजय याच्यावर आम्हाला खूप आनंद। त्यांनी 7 वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठा
मी ठाण्याला पोलीसमध्ये भरती झालो आणि 7 वर्षापूर्वी रिटायर झालो. 82 साली भरती झालो. माझ्यानंतर 7 वर्षांनी लहान असताना मी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि शिक्षण अर्धवट सोडलं. तरी 85 साली तो पोलीस भरती झाला. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत केली आणि तत्परतेने कर्तव्यनिष्ठ दाखवून खूप स्वतःला प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पोलीस खात्याला वाहून घेतले. माझा लहान भाऊ दुसरा संजय याला पोलीस करण्यात त्याचे मोठे श्रेय आहे. त्याने त्याला पोलीसमध्ये पद त्याला घडवलं. तसं माझा 2 नंबरचा भाऊ भरत त्याचे आत्ता नाही त्याचे 3 मुलं त्याचे लग्न केले. लहान त्याचा मुलगा होता त्याला लहानपणापासून सांभाळलं आणि त्याला पोलीस खात्यात भरती करण्यामध्ये त्याचा मोठा हात आहे. कारण त्याला त्यांनी त्याप्रमाणे घडवलं, त्याची तयारी करून घेतली आणि त्याला पोलीसमध्ये तो ठाण्याला भरती झाला. जो अत्यंत तर हे मोठे मामा, ते मामांबद्दल बोलत असताना त्यांना पण खूप गैरवरून येत होतं, इमोशनल होत होते ते. त्यांच्या बोलण्यामुळे घरातले पण लोक बरेचसे इमोशनल झाले. राष्ट्रपतींचं पदक संपूर्ण शहरात प्रसिद्धी मिळाली. त्यांचा जनसंपर्क इतका चांगला असल्याने त्यांना माननीय सरांनी समाजाची संधी दिली आणि त्यांनी त्याचं सुरू केलं. आपल्याला सर्वांना देखील सेवापूर्तीच्या आपण जे बाकीचे 4-5 लोक आहेत त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढं बोलून मी थांबतो. सन्माननीय व्यासपीठ सांगितलं सर मला पोलीस खात्याबद्दल लिहायचं आणि तू लिहि म्हणे. म्हटलं सर पण ते माझं पुस्तक गेल्यानंतर त्याची प्रस्तावना मी एखाद्या राष्ट्रपती, राज्यपाल यांच्या किंवा पोलीस महासंचालक यांच्याकडून मागेल म्हणे आणि तू पुस्तक लिहि म्हणे, मराठीत लिहि पुस्तक म्हणे. आत्ता मामांचे भाषण आहे, त्यांना पण थोडंसं बोलण्यासाठी सांगितलेलं. तर त्यांनी काय काय कामं केले वगैरे ते त्यांच्याबद्दल ते सांगत होते. तर भरपूर मोठा व्हिडिओ होत होता. तर मामा जे काही बोलले ते ऐकण्यासारखे होते खूप. तर त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकला जाईल, तो सर्वांनी नक्कीच बघा. तर त्यांनी त्यांच्या पोलिसाच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठे मोठे गुन्हे पकडले, खूप मोठे मोठे कार्य केले. त्याच्यामुळे ते पूर्ण पोलीस खात्यात एकदम फेमस आहे आणि सिन्नर गावामध्ये पण खूप फेमस आहे. बरेचसे व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन येतात आणि ते काम पूर्णच करतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसाठी त्यांनी काही ना काही केलेलं आहे. यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर खूप प्राऊड फील करतात. तर 1985 लोक या दरम्यान मी फक्त DYSP साहेबांकडे काम केल्यामुळे मला कायद्याची फार जवळून माहिती झाली. आणि त्यावेळेस संजय बर्वे साहेब होते, दीपक जोग साहेब होते, अरोरा साहेब होते आणि त्यावेळेस अधिकारी अंमलदारांनी फार चिडवलं सर आणि त्या आनंदाने रिटायर होऊन मला मजा वाटली सर. आणि आयुक्तालयातील सर्व अधिकारी, अंमलदार आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. फार फार आभारी. धन्यवाद सर. व्यक्त झाला काम आहे तुम्हाला मगाशीच अश्विनीने सांगितलं. सर्व पुढील काळासाठी आपल्याला चांगलं स्वास्थ्य, आनंदी. पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी पण मामांचे खूप भरपूर कौतुक केले त्यांच्या कारकिर्दीबद्दल. जे प्रश्न आहेत किंवा जे या ठिकाणी लोक येतात त्यांना काहीतरी कुठेतरी प्रॉब्लेम असतो म्हणून येतात, तर त्यांना मदत करण्याची जी धडपड लोंढेजींनी 1 वर्षभर मी त्यांच्याकडे बघितली, त्यांच्याकडे तर अशी खूप कमी लोकांमध्ये असते ही सामाजिक जाण किंवा लोकांना मदत करायची
जी काही प्रवृत्ती आहे ती आज खूप रेअर होत चाललेली आहे आणि ते मला 1 वर्ष लोंढेजींबरोबर काम करायला मिळालं. खूप चांगलं वाटलं. ज्या ठिकाणी मलाही कधी लक्ष देता येत नव्हतं तर एकही माणूस या ऑफिसमधून न अटेंड करता किंवा न समाधान होता परत जाणार नाही अशा प्रकारचं त्यांनी इन्शुअर केलं. त्याचबरोबर सर्व सिटीमधले जेवढं त्यांची 39 वर्षाची जी पूर्ण त्यांची जी पुंजी होती ती त्यांनी माझ्यासाठी कुठे कधी काही असेल तर धावत लगेच त्यांना ते समजायचं किंवा त्यांनी त्याच्यामध्ये लगेच इंटरव्ह्यू करून किंवा मला काही सांगायचं हे असं आहे, हा माणूस असा आहे, ही सिच्युएशन अशी आहे, 4 वर्षापूर्वी असं झालं होतं, 25 वर्षापूर्वी असं झालं होतं. त्यामुळे तो एक बँक जशी असते आपल्याकडे रिझर्व्ह बँक टाईप त्यांनी सगळं काम केलं. कधी जुनं कुठलं काय असेल तर सगळी हिस्ट्री जॉग्राफी सगळं काढून ते मला वेगवेगळे अलर्ट करायचे. त्यामुळे अनेक लॉ अँड ऑर्डरचे प्रसंग या शहरातले आपल्याला अवॉइड करता आले आणि लोकांचा सुखरूप ठेवता आलं आपल्याला नागरिकांना. लोंढेजींना आम्ही खूप मिस करू आणि ते काय कुठे असले तरी आमच्या बरोबरच राहतील नेहमी. आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा, आपल्या त्यांच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा. आणि यांनी जे काही आशीर्वाद कमवलेले तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना खूप कामी येतील अशी माझी धारणा आहे. आणि ईश्वरचरणी आपल्या सगळ्यांचा सुख समृद्धी आणि भरभराटीचे पूर्ण वर्ष आणि पुढील सर्व आयुष्य जावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. जय हिंद. थँक्यू सर. आता इथे CP साहेब रिटायर झालेल्या सर्व व्यक्तींना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करत आहेत आणि कुटुंबातील इतर मंडळींचा त्यांना धन्यवाद देत आहेत. मामी मला येऊ द्या. तर इथं चाललाय सर्वांचा नाश्ता. नाही, मी डाएटवर आहे. डाएटचा दुसरा दिवस. स्वयं कोणाचा अजून कोणाचा आहे डाएट? बबलू आणि तुम्ही सोबत डाएट करताय हो. नातेवाईकांसाठी नाश्ता ठेवलेला होता. तर नाश्ता झाल्यानंतर वरती आलो आहे आम्ही मामांचे ऑफिस बघण्यासाठी. तर हे आहे मामांचे ऑफिस, जनसंपर्क अधिकारी PRO. तर ही पोझिशन होती त्यांची. तर मामा पण नाश्ता करत होते कारण भरपूर वेळ झाला होता दुपारी. तर हे आहे मामांचे ऑफिस. त्यानंतर सगळ्यांचे फोटो सेशन चालू होते. प्रत्येकजण फोटो काढत होते. तर आम्ही सर्वजण घरी आलो आणि मामा मामी आणि अजून मोठे मामा वगैरे ते त्यांच्यासोबतच होते. ते तिथेच होते ऑफिसमध्ये कारण तिथे 4-5 ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा होता अजून. आणि घरी पण त्यांच्या स्वागतासाठी तयारी चालू होती.
तर 4-5 दिवसापूर्वीच त्यांचा बड्डे होऊन गेला. तर ते 58 वर्षाचे झाले म्हणून आता 58 दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे. आणि फुलं वगैरे, माळा वगैरे सर्व तयारी त्यांच्या मुलींनी करून ठेवली होती, मामांच्या मुलींनी. तर ही बघा तयारी. आणि आता मामा आल्यानंतर त्यांचा मस्त स्वागत होईल. पहिले हार घालू, नंतर ओवाळून घेऊ आणि नंतर फेट्यावाला बोलवला आहे. फेट्या पण घालू. घेऊन आली तुम्ही. देवाला ओळतात, नंतर ते कपडे घालतात. छान असे मामांचे स्वागत झालेले आहे. आणि हे लहाने मामा त्यांनी फेटेवाला बोलवला होता. आता मामा आम्ही दोघेही फेटे घालणार. आणि त्यानंतर सुंदर असे फोटो सेशन झाले त्यांचे. नवीन नवरी नवरदेवासारखे छान दिसत होते, मस्त दिसत होते दोघे पण. फेटा बांधून झाल्यानंतर जोडीने फोटो सेशन चालू होते. तर फोटो खूप छान आले. तर काही फोटो तुमच्यासोबत शेअर केले. तर अशा प्रकारे मामांचा आजचा रिटायरमेंटचा ऑफिशियली प्रोग्राम खूप असा छान सुंदर असा पार पडलेला आहे. तर सर्वजण आता घरी निघाले, आम्ही पण निघालो आहे घरी. तर त्याआधी एक फॅमिली फोटो झाला सर्वांचा छान असा. तर चला, तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मामांचे जे स्पीच आहे ते एक वेगळा व्हिडिओ टाकला जाईल, तो सर्वांनी नक्कीच बघा. तर चला, तर बाय बाय.